नमस्कार. मी आज तुम्हाला आळूवडी करून दाखवणार आहे. आळूच्या वड्या करण्यासाठी ही आळूची पानं आपल्याला लागणार आहेत आणि जे काय साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण पहिल्यांदाही मी तुम्हाला आळूची पानं दाखवते. हे बघा, ही थोडीशी काळसर आणि डार्क असतात आणि त्याची देठं अशी काळी असतात. ह्या अशा प्रकारची ही पानं आहेत. ही अशी मी घेतलेली आहेत ह्या आळूच्या वडीसाठी आणि ती आता मी ह्याची देठं कापून घेते आणि ही पानं मी धुवून घेतलेली आहेत, ती पुसून घेते. हे बघा, ह्या अशा प्रकारे ही देठं कापते मी. आणि पानं पुसून घेते. ह्या ज्या पानाच्या जाड शिरा असतात मागे इथे मधोमध, ह्या मी थोड्या लाटण्याने अशा दाबून घेते. म्हणजे त्या आपल्याला वडी जेव्हा आपण वळू म्हणजे तेव्हा हा भाग कडक राहायला नाही पाहिजे, म्हणून थोड्याशा ह्या शिरा आपण लाटण्याने अशा दाबून घ्यायच्या. हे बघा, अशा ह्या दाबलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला वडीची पानं वळताना त्या मोडणार नाही, हे पान आणि पान हे तुटणार नाही. अशा प्रकारे करून घेऊया. आळूच्या वडीची पानं बघून झालेली आहेत. आता आपण हे साहित्य बघूया वडीचं काय काय आहे ते. तर हे 1 वाटी बेसन आहे. तांदळाचं पीठ 4 चमचे मी घेतलेलं आहे. कणिक घेतलेली आहे 2 चमचे. त्याच्यानंतर चिंच मी भिजत टाकलेली आहे. ह्याच्यात आपल्याला चिंच लागणार आहे आणि हा गूळ लागणार आहे. तसंच अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट, चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि हे पांढरे तीळ घेतलेले आहेत. तसंच आपल्याला पाणी लागणार आहे. हे चिंचेचं पाणी जर कमी पडलं तर आपण थोडंसं पाणी घेणार आहोत पीठ भिजवताना. हे डाळीचं हे तिन्ही पिठं. आणि मग आपल्याला वड्या तळायला तेल लागणार आहे. ते तेल घेतलेलं आहे. हां, आता आपण हे सगळं मिक्स करायला घेऊया. हे बघा, चिंचेचं पाणी, ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ मी घातला होता, तो भिजलेला आहे. त्याच्यानंतर गूळ पण विरघळलेला आहे. तर आपण आता हे गाळून घेऊया चिंचेचं पाणी. गुळाचं पाणी मी गाळून घेते. ह्याच्यामध्ये पण काहीतरी दोरा वगैरे असू शकतो, खडा असू शकतो. हे बेसन घालते मी आता. हे तांदळाचं पीठ घालते. तसंच हे 2 चमचे कणिक, हळद, तिखट, हे तीळ, हे मीठ. आणि आता आपण एकसारखं हातानेच हे करून घेऊया, भिजवून घेऊया. थोडंसं लागलं पाणी तर आपण घेणार आहोत. आणखीन मी तांदळाचं पीठ मी ह्याच्यासाठी घेतलं आहे की तांदळाच्या पिठाने आळूच्या वडीला कुरकुरीतपणा येतो. आणि गव्हाचं 2 चमचे पीठ घेतलं आहे, त्याच्यामुळे जी आळूची वडी चांगली बांधली जाते आणि ती घट्ट होते. नाहीतर कधी कधी ती पानं सुटतात. ती पानं सुटणार नाहीत, म्हणून मी गव्हाचं पीठ 2 चमचे घातलेलं आहे. हे बघा, हे अशा प्रकारे हे सरसरीत घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी लागेल. हे 2 चमचे तर मी आता घेतलेलं आहे. पण थोडं मला असं वाटतं थोड्या वेळाने ते घट्टसर होईल, तर आपण परत थोडंसं 2 चमचे पाणी घेतलं तरी चालेल. हे अशा प्रकारे मी भिजून घेतलेलं आहे. एक आपण 5 मिनटं हे असंच ठेवूया आणि मग तुम्हाला मी आळूची पानं लावताना दाखवते.
अशा प्रकारे मी पहिलं मोठं पान लावून हे असं त्याच्यावरती हे पीठ लावलेलं आहे. आता त्याच्यावरती मी हे दुसरं लावते. हे अशा प्रकारे लावते आणि त्याला मी असं हे लावून घेते. अशी मी 5 पानं लावून घेतलेली आहेत. एकदा ह्या बाजूनी एकदा ह्या बाजूनी अशी मी 5 पानं लावून घेतले. आता आपण ह्या डाव्या बाजूनी असं करूया. त्याच्यावरती थोडंसं परत पीठ लावूया. परत उजव्या बाजूनी घेऊया असं. आणि खालनं परत हे करत घेऊया. आणि अशी जरा घट्ट आवळत घ्यायचं. त्याची अशी घडी घट्ट घट्ट करत घ्यायची. आणि आता आपण कणिक थोडीशी घातलेली आहे म्हणजे ते काय उसवणार नाही. बघा अशा प्रकारे ही वडी झालेली आहे. बघा चाळणीला आता हे बघा तेल लावून घेतलेलं आहे मी. आणि हा लोंढ हे आळूच्या वडीचं ह्याच्यामध्ये ठेवते. आणि कुकर मी इकडे गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. ताटली ठेवलेली आहे. त्याच्यावरती एक भांडं ठेवलं आहे. त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे. आणि आता हे आपण उकडायला ठेवूया. ही चाळण मी आता आतमध्ये ठेवलेली आहे. आणि कुकरची शिटी काढलेली आहे मी. आणि आता हे झाकण लावते मी. हे 15 मिनटं आपण हे असं बंद करून ठेवूया. आणि 15 मिनिटांनी बघूया. वाफ आल्यानंतर आपण बंद करूया गॅस. हे आता वडीचं आळू हे वाफवून झालेलं आहे. हे बघा किती घट्ट आणि किती छे असं हे छान वाफवून झालं आहे आणि गार पण झालं आहे. आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊया. आणि वड्या पण थोड्याशा जाडसर ह्या हे करायच्या, कापायच्या. एकदम पातळ कापायच्या नाही. आणि मग तळून घेऊया आपण. ह्या अशा प्रकारे कापायच्या थोड्याशा जाडसर. आता तवा गरम करायला ठेवला आहे. आता तेल घालते आणि ह्या वड्या तळून दाखवते तुम्हाला. बघा अशा लालसर अशा तळून घ्यायच्या आहे. बघा हा छान रंग आलाय. छान अशा लालसर तळून झालेल्या आहेत. आळूची वडी करून तयार आहे. रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.